न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। कार्यक्रम आयुक्त आला पाहिजे, काय जोडून आला पाहिजे। लवकर एक बोटच घे शक्यतो लवकर महापालिकेचं कोणाचं आहे? कोण म्हणतं महापालिकेचं काम नाही? कोण आहे महापालिकेचं काम नाही काय? कुठलं इथे मंडळ पुतळ्याची व्यवस्था करणे, पुतळ्याला 2 मिनिटं पुढार टाकणे, महापालिकेचं काम नाही काय? अहो समिती आता बंद समिती जाऊ, समितीचं काम समिती करत राहायचे, महापालिकेची जबाबदारी आहे। सरकारी कार्यक्रम आवाज उठवला आयुक्त सस्पेंड होऊन जाईल, उपायुक्त थोडं काय फरका उडायचं आयुक्ताचे सरकारी कार्यक्रम असतो तो। उपायुक्त किती बी अर्जंट काम असो, त्याची गरज आहे इथे यायची, आला पाहिजे ना। असं नाही सरकारी कार्यक्रम आहे टाकरू काय गोष्ट तुम्ही असं म्हणू नका। नाही तुम्ही तर हे म्हणू नका, तुमचं काम नाही असं तुम्ही झाली महापालिकेचं असं नाही ना। या वहिनी मामा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महापालिकेचा निषेध तर आपण करतोच आहे। उलट ते थोडा काढे पासाबाई आयुक्ताच्या जळगाव शहराचे आमदार महोदय या ठिकाणी येत आहे आणि ते अमृतसरला अमृतसर काय येते बांधकाम विभागाचे कार्यक्रम भिंत आहेत तिथे तिच्या पुरते नामाच्या बाईट घ्या ना, नामाच्या बाईट घ्या। जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा। जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा। काय सांगणार आज या ठिकाणी महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती। आज थोर पुरुष महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व नागरिकांना फुले आंबेडकर जयंतीला खूप खूप शुभेच्छा देतो व नक्कीच येता सर्व आम्ही कार्यकर्ते असू आज नक्कीच इथे आज शुभेच्छा देत असताना काही जो अभाव आम्हाला दिसला, महापालिकेने जो इथे व्यवस्था जी केली नाही त्याचा आज आम्ही निषेध करतो। खरं इथे उपायुक्त वगैरे त्यांनी यायला पाहिजे होतं, व इथल्या कुठल्याही सुविधा केल्याने लोकांच्या भावना तिरून नाराजी व्यक्त केलेली आहे आणि मला वाटतं महापालिका प्रशासन आयुक्त असतील, उपायुक्त असतील यांची जबाबदारी तुम्ही राष्ट्रीय पुरुषांच्या पुतळ्याची देखरेख करणं, तिथल्या सुविधा देणं ही महापालिकेची जबाबदारी। या माध्यमातून महापालिका प्रशासनाने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। आम्ही आयुक्ताशी पण बोलू आणि या गोष्टीचा आज निषेध करतो। महापुरुषांचा पुतळ्यांची रंगरंगोटी करणे, तिथे लाइटिंग करणे, तिथे मंडप टाकणे, खुर्च्या, ही जी सुविधा लागते ही सुविधा पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची असते। जळगाव महापालिकेमध्ये 3 उपायुक्त आहे, 1 आयुक्त आहे। एवढा कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा स्टाफ असताना जळगाव महापालिकेने ती सुविधा न पुरवल्यामुळे या ठिकाणी कडक उन्हामध्ये लोक महात्मा ज्योतिबा फुल्यांना अभिवादन करण्यासाठी थांबलेले आहेत। तेव्हा उपायुक्त, आयुक्त आणि महापालिका प्रशासनाचा मी जळगाव शहरातील तमाम जनतेच्या वतीनं तीव्र धिक्कार करतो आणि अशा कर्मचाऱ्यांवर
अकार्यक्षम कर्मचारी आहेत, जे महापुरुषांच्या सुविधेकडे लक्ष देत नाही, अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र शासनाने तातडीने कार्यवाही करावी, यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आज आम्ही निवेदन पाठवणार आहोत. काय दिरंगाई दिसली तुम्हाला इथं, काय नेमकं दिसलंय? महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या या पुतळ्याजवळ कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पुतळ्याला लाइटिंग नाही. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या आज जयंतीच्या दिवशी या ठिकाणी महापालिकेने मंडप टाकला पाहिजे, सर्व प्रकारची व्यवस्था केली पाहिजे, परंतु अशा प्रकारची कुठलीही व्यवस्था या ठिकाणी नाही आणि म्हणून महापालिकेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आज थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्तानं मी जळगावकरांना आमच्या रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आयुक्तांचा या ठिकाणी निषेध करतो की थोर पुरुषांची जयंती पुरा देशभरामध्ये साजरी होत आहे, परंतु या ठिकाणी महापालिकेने जे दिरंगाई सांगता येईल की या ठिकाणी ना मंडपची व्यवस्था केली, ना खुर्च्यांची व्यवस्था केली, ना ते स्वतः या ठिकाणी एक महापुरुषाला अभिवादनासाठी आले, याचा आम्ही निषेध करतो आणि यांच्यावर शासनाने कारवाई करावी, यासाठी आम्ही आज माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही फॅक्स करणार आहोत.